अनेकदा लोक 30व्या वर्षात किंवा त्यानंतर त्यांच्या आहारातील कार्ब्स आणि फॅट कमी करतात, कारण लोक त्यांच्या वाढत्या वयाबद्दल चिंताग्रस्त असतात आणि आहार योजनेमुळे त्यांना कार्ब्स कमी करावे लागतात। मात्र सर्व कार्ब्स आणि फॅट हे तुमच्यासाठी वाईट आहेत का? चरबी आणि कार्बोदकांमध्ये वजन वाढते का? तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की सर्व प्रकारचे फॅट्स आणि कार्ब्स हे तुमच्या आरोग्यासाठी वाईट नसतात। खरं तर आपल्या शरीराला काही प्रमाणात फॅट आणि कार्बोदकांची खूप गरज असते, कारण ते आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करतात। तर हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे। तर येथे जाणून घेऊया की वयाच्या 30 नंतर तुम्हाला कोणकोणते आहार घेणे महत्त्वाचे असते। कोलेजन समृद्ध खाद्यपदार्थ। आपण आपल्या आहारात कोलेजन समृद्ध अन्नपदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कोलेजन युक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतील आणि चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्यापासून बचाव होईल। अंडी। अंड्यांच्या पांढऱ्या भागात आढळणारे घटक वयानुसार तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। अंड्यातील पांढऱ्या भागाचे सेवन केल्याने कोलेजन उत्पादनासोबतच तुम्ही लठ्ठपणाचा बळी होण्यापासून वाचू शकता। व्हिटॅमिन सी। व्हिटॅमिन सी समृद्ध फळे जसे की किवी, संत्री आणि हंगामी फळांचा आहारात समावेश करून घ्या, ज्यामुळे तुम्ही अनेक आजार टाळू शकता। मासे। कोलेजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही माशांचा तुमच्या आहाराचा एक भाग देखील बनवू शकता। दुग्ध उत्पादने। रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वयाच्या 30 नंतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते।